Hi friends, good evening to all of you. Today we are start the new topic chloroplasts, which are part of what? Which are part of what? Plastic. Okay, chloroplast जो आहे तो chloroplast कोणत्या पॉइंट मधला पार्ट आहे? प्लास्टिक मधला. ओके, तुम्ही बुक मध्ये शोधू नका, बुक मध्ये तुम्हाला मिळणार नाही. ओके, chloroplast here it is the part of what? Plastic. आपल्याला या ठिकाणी chloroplastचं काय बघायचं? स्ट्रक्चर बघायचं. फर्स्ट टाइम the chloroplast here discovered by scientist Anton van Leeuwenhoek. Okay, what? The first time the chloroplast discovered by the scientist Anton van Leeuwenhoek, and then the chloroplast or the chloroplast given by the scientist Kimper. Okay, what? Here is the scientist Kimper. Okay, सर्वात अगोदर chloroplast जे ते chloroplast कोणी स्टडी केलं? सायंटिस्ट कोणी डिस्कवर केलं? सायंटिस्ट अँटन व्हॅन लिव्हनहुक, and the name given to chloroplast by what? The scientist Kimper. Okay, so what about the chloroplast? Here the chloroplast number. Okay, first point काय असणार आहे? नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट. जनरली प्लांट सेल मध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असणार आहे, एनिमल सेल मध्ये क्लोरोप्लास्ट काय असणार आहे? ॲब्सेंट असणार. ओके, दॅट्स व्हाय जर आपण या ठिकाणी फाउंड म्हटलं, ओके, फाउंड इन जनरली क्लोरोप्लास्ट फाउंड इन प्लांट सेल, जनरली क्लोरोप्लास्ट फाउंड इन प्लांट सेल एज वेल एज इट इज आल्सो फाउंड इन प्रोटिस्टा. क्लोरोप्लास्ट कुठे फाउंड होणार आहे? क्लोरोप्लास्ट इट इज फाउंड इन प्रोटिस्टा लाइक ग्रुप एज वेल एज द सम बॅक्टेरिया. बरोबर, काही काही जे बॅक्टेरिया असणार त्या बॅक्टेरियामध्ये सुद्धा क्लोरोप्लास्ट काय असणार त्या ठिकाणी फाउंड होणार आहे किंवा सापडणार आहे. त्यानंतर बघा नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट. ओके, व्हॉट? नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट. जनरली नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट हियर इट इज द 1 क्लोरोप्लास्ट पर सेल. ओके, एका सेल मध्ये एकच क्लोरोप्लास्ट. लक्षात येतंय का? आपण कोणते सेल बघतोय? यूकॅरियोटिक सेल. व्हॉट? हियर इट इज द यूकॅरियोटिक सेल. यूकॅरियोटिक सेल मध्ये सगळे मेजर सेल ऑर्गेनेल बघतोय आपण. काय बघतोय आहे? मेजर सेल ऑर्गेनेल. म्हणजे यूकॅरियोटिक सेल मध्ये काय? एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, मायटोकॉन्ड्रिया, गोल्जी बॉडीज, लायझोझोम्स, प्लास्टिड. बरोबर, आणि प्लास्टिड मध्ये काय बघतोय आपण? क्लोरोप्लास्ट. म्हणजे जनरली क्लोरोप्लास्ट कशाच्या आतमध्ये आहे? यूकॅरियोटिक सेलच्या आतमध्ये असणार. बरोबर, मग नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट म्हणजे जर एक सेल आहे तर त्या एका सेल मध्ये किती क्लोरोप्लास्ट? बरोबर आहे ना? नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट पर सेल. या ठिकाणी नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट 1 क्लोरोप्लास्ट पर सेल म्हणजे एका सेल मध्ये किती नंबर ऑफ क्लोरोप्लास्ट असणार आहे? 1 क्लोरोप्लास्ट. ओके, दॅट्स व्हाट हियर इज द एक्झाम्पल. ओके, जर एक क्लोरोप्लास्ट एका सेल मध्ये असेल तर एक्झाम्पल असणार आहे क्लायमॅडोमोनास. Okay, what is the example? Chlamydomonas as well as Eulothrix. Okay, what? Chlamydomonas as well as the Eulothrix. बरोबर, Eulothrix किंवा Chlamydomonas जे असणार आहे सेल त्यामध्ये एका सेल मध्ये किती क्लोरोप्लास्ट असणार आहे? Here it is the 1 chloroplast. Then what? 1 to 12 chloroplast per cell. Okay, what? 1 to 12 chloroplast per cell. म्हणजे सेल एकच आहे. बरोबर आहे ना? सेल काय आहे? only one cell, but what number of chloroplast? Here it is the 1 to 12. बरोबर आहे. एका सेल मध्ये किती क्लोरोप्लास्ट असणार आहे? एका सेल मध्ये 1 to 12 क्लोरोप्लास्ट असणार आहे. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट हियर इट इज द एक्झाम्पल स्पायरोगायरा. ओके, व्हॉट? एक्झाम्पल इज हियर. व्हॉट इज द एक्झाम्पल? स्पायरोगायरा. स्पायरोगायरा नावाची जी सेल असतात त्या स्पायरोगायरा मध्ये एका सेल मध्ये किती क्लोरोप्लास्ट असणार आहे? 1 to 12 क्लोरोप्लास्ट. हाऊ मच क्लोरोप्लास्ट? 1 to 12 क्लोरोप्लास्ट. देन व्हॉट? 20 to 40 क्लोरोप्लास्ट पर सेल. म्हणजे जर एक सेल असली तर एका सेल मध्ये किती क्लोरोप्लास्ट असणार आहे? 20 to 40 क्लोरोप्लास्ट पर सेल. ओके, दॅट टाइम व्हॉट? एक्झाम्पल इज हायर प्लांट्स. ओके, एक्झाम्पल काय असणार आहे? हायर प्लांट्स असणार. ओके, जितके हायर प्लांट्स असणार आहेत त्या हायर प्लांटच्या एका सेल मध्ये किती क्लोरोप्लास्ट असणार आहे? 20 to 40 क्लोरोप्लास्ट. देन व्हॉट? 500 क्लोरोप्लास्ट पर सेल. ओके, व्हॉट? 500 क्लोरोप्लास्ट पर सेल म्हणजे एका सेल मध्ये किती क्लोरोप्लास्ट असणार आहे? 500 क्लोरोप्लास्ट असणार आहे. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट हियर इट इज द एक्झाम्पल चारा और कारा. ओके, व्हाट इज द एक्झाम्पल? हियर इट इज द चारा. ओके, दॅट्स व्हाय व्हॉट काय बघतोय आपण? क्लोरोप्लास्ट. ओके, व्हॉट इज द टर्म? हियर इट इज द क्लोरोप्लास्ट. First time discovered by the scientist
Anton van Leeuwenhoek. Okay, the term chloroplast given by the scientist Kemper. Okay, found in what? Plant cell as well as the protista. Okay, number 1 क्लोरोप्लास्ट पर सेल. एका सेल मध्ये एक क्लोरोप्लास्ट असणार आहे. एक्झाम्पल क्लायमॅडोमोनास युलोथ्रिक्स. ओके, 1 to 12 क्लोरोप्लास्ट पर सेल. म्हणजे एका सेल मध्ये किती क्लोरोप्लास्ट असणार आहे? 1 to 12. एक्झाम्पल स्पायरोगायरा. 20 to 40 क्लोरोप्लास्ट पर सेल. एक्झाम्पल हायर प्लांट. हायर प्लांट मध्ये एका सेल मध्ये 20 to 40 का असणार आहे? क्लोरोप्लास्ट असणार आहे. देन व्हाट? 500 क्लोरोप्लास्ट पर सेल. एक्झाम्पल 4. ओके, रीडिंग. Then what? Here it is the shape of chloroplast. What? Shape of chloroplast. हे जे chloroplast असणार आहे, या chloroplast चे या ठिकाणी different type of shape असणार आहे. Okay, that's what. Here it is the first shape, cup shape, or what? Here it is the horseshoe shape. Okay, what is the shape of chloroplast? Chloroplast चा जो पहिला shape असणार आहे, तो shape का असणार आहे? Cup shape or horseshoe shape. Okay, what is the meaning of horseshoe shape? Means what? Like that. Okay, here it is the horseshoe. बरोबर, जो horse असणार आहे, horse चं त्या ठिकाणी पायाची जी नाल असते, बरोबर आहे, त्याला आपण horseshoe shape म्हणणार. Okay, that's why what? Cup shape or horseshoe shape chloroplast. In what? Here it is the example. Example is Chlamydomonas. Example is what? Example is Chlamydomonas. Okay, Chlamydomonas जी सेल असणार आहे, त्या Chlamydomonas मध्ये जो क्लोरोप्लास्ट असणार आहे, Chlamydomonas नावाची जी सेल आहे, त्यामध्ये जो क्लोरोप्लास्ट असणार, त्या क्लोरोप्लास्टचा शेप काय आहे? कप शेप और horseshoe shape. Okay, then what? Second shape. Here it is the garden shape. Okay, what is the second shape? Garden shape or C shape. Okay, garden shape or what? Here it is the C shape. Okay, what is the garden shape? What is the C shape? Here it is the like that. Okay, अशा प्रकारे काय असणार आहे? Here it is the what? Here it is the garden shape or what? Here it is the C shape. Okay, बरोबर आहे. पहिला काय बघितलं आपण? कप शेप और horseshoe shape. एक्झाम्पल काय असणार आहे? Chlamydomonas. ओके, गार्डन शेप जे असणार आहे, ते गार्डन शेप किंवा सी शेप. एक्झाम्पल असणार आहे युलोथ्रिक्स. ओके, एक्झाम्पल काय असणार आहे? युलोथ्रिक्स. युलोथ्रिक्स मध्ये जो क्लोरोप्लास्ट असणार, तो कोणत्या शेपचा असणार आहे? गार्डन शेपचा. देन व्हाट? थर्ड वन शेप रिबन लाइन. ओके, व्हाट? थर्ड वन शेप, हियर इज द रिबन लाइन. ओके, थर्ड शेप जो असणार आहे, तो थर्ड शेप कसा असणार आहे? रिबन लाइन. रिबन लाइन मीन्स व्हाट? लाइक दॅट. ओके, तुम्ही स्पायरोगायराचं स्ट्रक्चर कधी बघितलं आहे? स्पायरोगायरा. ओके, लाइक दॅट. ओके, अशा प्रकारे काय असणार आहे? स्पायरोगायरा असणार. ओके, दॅट्स व्हाट? हियर इज द रिबन लाइक स्ट्रक्चर. व्हाट? हियर इज द रिबन लाइक स्ट्रक्चर. मग रिबन लाइक क्लोरोप्लास्ट जो असणार आहे, तो रिबन लाइक क्लोरोप्लास्ट ची सेल असणार, ती कोणती असणार आहे? स्पायरोगायरा. ओके, कशामध्ये असणार आहे? स्पायरोगायरा मध्ये असणार. एंड देन लास्ट वन शेप. Okay, last one shape, here is the oval shape. Okay, what is the last one shape? Oval shape means what? Like that, spherical. Okay, means what? Spherical shape. Spherical shape जो असणार, तो spherical shape असणार आहे higher plants मध्ये. Spherical shape कशामध्ये असणार आहे? Higher plants मध्ये. Okay, that's why what? Those are the shape of chloroplast. हे सगळे काय असणार आहे? शेप असणार आहे. कशाचे? क्लोरोप्लास्ट चे. ओके, मग पहिला शेप काय बघितला आपण? कप शेप और horseshoe shape. ओके, कप शेप किंवा horseshoe shape. एक्झाम्पल काय असणार? Chlamydomonas. एक्झाम्पल काय असणार? Chlamydomonas. गार्डन शेप कोणामध्ये? युलोथ्रिक्स मध्ये. ओके, देन व्हाट? रिबन लाइन, लाइक दैट. व्हाट इज द एक्झाम्पल? स्पायरोगायरा. एंड लास्ट वन व्हाट? ओवल शेप और द व्हाट? स्फेरिकल शेप. इन व्हाट? एक्झाम्पल हायर प्लांट्स. ओके, एक्झाम्पल कशामध्ये असणार आहे? हायर प्लांट्स मध्ये. Then now we are moving towards the structure of chloroplast. Okay, आता आपण काय बघणार आहे? क्लोरोप्लास्टचा स्ट्रक्चर बघणार आहे. In this structure of chloroplast, it consists of double layer bound membrane. Okay, क्लोरोप्लास्ट जे असणार आहे, त्या क्लोरोप्लास्ट मध्ये ती मेम्ब्रेन किंवा ती सेल कशी असणार आहे? डबल लेयर मेम्ब्रेन असणार. ओके, दॅट्स व्हाय व्हाट? डबल लेयर मेम्ब्रेन. इट कंसिस्ट ऑफ आउटर मेम्ब्रेन अँड इनर मेम्ब्रेन. जी डबल लेयर मेम्ब्रेन असणार आहे, यामध्ये असणार आउटर मेम्ब्रेन अँड inner membrane. Outer membrane, here it is the permeable. Outer membrane what?
permeable and inner membrane selectively permeable or semi permeable. ओके, outer membrane permeable असणार आहे आणि inner membrane कशी असणार आहे, selectively permeable असणार. Then what, inside the chloroplast it consists of a matrix like structure. This matrix it is known as the stroma. Okay, what, inside the chloroplast consists of the matrix. This matrix it is called as the stroma. Then what, this stroma it consists of ribosome. हा जो स्ट्रोमा असणार आहे, या स्ट्रोमाच्या आतमध्ये काय असणार आहे, in this stroma it consists of what, ribosome. Which type of the ribosome, 70S type of ribosome. Okay, which type of the ribosome, 70S type of ribosome. Then what, it also consists of circular DNA. स्ट्रोमाच्या आतमध्ये काय असणार आहे, circular DNA असणार. Then what, it also consists of stack of coin. This stack of coin it is called as the grana. Okay, what, it also consists of a stack of coin. This stack of coin structure it is called as the grana. Okay, स्ट्रोमाच्या आतमध्ये काय असणार आहे, stack of coin असणार आणि जे stack of coin like structure आहे त्याला म्हणणार आपण स्ट्रोमा. Then what, in this stroma also consists of divalent ion. Okay, what, in this chloroplast structure or in this stroma it consists of divalent ion. Okay, what, here it is the divalent ion. Divalent ion means what, here it is the consist of magnesium, here it is the consist of manganese, here it is the consist of ferrous ion. Okay, कोणकोणते divalent ion असणार आहे, magnesium, manganese and ferrous. Okay, what, iron or ferrous. Okay, मग आपण काय बघतो आहे, structure of chloroplast. बरोबर आहे, what, structure of chloroplast. Structure of chloroplast कशी आहे, डबल लेयर मेम्ब्रेन असणार आहे, outer membrane and inner membrane. outer membrane कशी असणार आहे, permeable. inner membrane कशी असणार आहे, selectively permeable. Then what, in this chloroplast consists of what, stroma. Okay, chloroplast च्या आतमध्ये काय असणार आहे, stroma असणार आहे. in this chloroplast it consists of the stroma. Then in this stroma, ओके, हा जो स्ट्रोमा आहे या स्ट्रोमाच्या आतमध्ये काय असणार आहे, द स्ट्रोमा इट कन्सिस्ट ऑफ सर्क्युलर डीएनए. ओके, द स्ट्रोमा इट कन्सिस्ट ऑफ सर्क्युलर डीएनए. देन व्हाट, इन दिस स्ट्रोमा इट आल्सो कन्सिस्ट ऑफ व्हाट, राइबोसोम्स. ओके, स्ट्रोमाच्या आतमध्ये काय असणार आहे, राइबोसोम्स असणार आहे. ओके, व्हाट, द स्ट्रोमा इट कन्सिस्ट ऑफ व्हाट, राइबोसोम. द स्ट्रोमा इट कन्सिस्ट ऑफ एन्झाइम्स. ओके, स्ट्रोमाच्या आतमध्ये काय असणार आहे, एन्झाइम्स असणार. ओके, व्हॉट इज द नेम ऑफ एन्झाइम, या ठिकाणी जो एन्झाइम असणार ते एन्झाइमचं नाव काय असणार आहे, रिब्युस्को. ओके, व्हॉट इज द नेम ऑफ एन्झाइम, the name of enzyme here is the ribosco and ribosco here it is the enzyme or nothing but means what, protein. बरोबर आहे, ribosco जो असणार आहे हा ribosco काय असणार आहे, protein or enzyme and it is the abundant number of protein present in world wide. बरोबर आहे, वर्ल्ड वाईड मध्ये जो जास्तीत जास्त क्वांटिटी मध्ये असलेला प्रोटीन आहे, प्रोटीन कोणता असणार आहे, ribosco असणार आहे किंवा हा एक प्रकारचा काय असणार आहे, एन्झाइम्स असणार आहे. and this enzyme required for dark reaction. बरोबर, फोटोसिंथेसिस मध्ये दोन रिएक्शन असतात, एक असते लाइट रिएक्शन आणि दुसरी असणार आहे डार्क रिएक्शन. बरोबर, डार्क रिएक्शन साठी लागणारा जो एन्झाइम आहे त्या एन्झाइमचं नाव काय आहे, ribosco. ओके, दॅट्स व्हाट दिस ribosco. ओके, दिस ribosco required for what reaction, dark reaction. Okay, this ribosco which are required for dark reaction. Then what, inside the stroma it consists of what, divalent ion. हा जो स्ट्रोमा आहे या स्ट्रोमाच्या आतमध्ये कोणते आयन असणार आहे, divalent ion. which divalent ion, here it is the magnesium ion, manganese ion and what, ferrous or iron. ओके, कोणते आयन्स असणार आहे, divalent ion असणार आहे. ओके, इथपर्यंत काही अडचण आहे. Chloroplast it also consists of what, grana. So what is the meaning of grana inside the chloroplast? जो chloroplast असणार आहे त्या chloroplastच्या आतमध्ये काय, grana. What is the structure of grana? Grana nothing but means what, here it is the stack of coin. What is the grana? Grana nothing but means what, stack of coin. Grana, here it is the stack of coin like structure, stack of coin like structure present inside the stroma. Then what, in this grana it also, okay, this stack of coin it is called as the grana. This stack of coin, what, this stack of coin it is called as the grana. जे stack of coin असणार आहे या stack of coin ला म्हणणार आपण grana, but it is divided into one structure. Okay, आता ह्या एक सिंगल ग्राना जर आपण या ठिकाणी घेतला तर या सिंगल स्ट्रक्चरला आपण म्हणणार आहे थायलाकॉइड. ओके, व्हॉट,
this single structure it is called as the thylakoid. Okay, this single structure it is called as the thylakoid. Okay, try to understand. जर स्टॅक मध्ये असलं, बरोबर आहे, असं स्टॅक मध्ये असलं 1 by 1 तर त्याला म्हणणार आपण ग्राना. आणि सिंगल स्ट्रक्चर असलं तर त्या सिंगल स्ट्रक्चरला म्हणणार आपण thylakoid. त्या सिंगल स्ट्रक्चरला म्हणणार आपण thylakoid. And then what? In this thylakoid it consists of photosynthetic pigment. Okay, हा जो thylakoid असणार आहे त्या thylakoid वर काय असणार आहे? It consists of the pigment. Okay, what? This thylakoid it consists of what pigment? Photosynthetic pigment. Photosynthesis साठी लागणारे जे पिगमेंट असणार आहे त्यांना म्हणणार आहे आपण photosynthetic pigment. And this photosynthetic pigment it is called as the quantazome. Okay, what? This photosynthetic pigment it is called as the quantazome. Okay, try to understand. बरोबर, स्ट्रोमाच्या आतमध्ये काय आहे? ग्राना. स्ट्रोमाच्या आतमध्ये काय आहे? ग्राना. ग्राना means what? Stack of coin. ग्राना means what? Stack of coin like structure. जर सिंगल ग्राना घेतला तर सिंगल ग्रानाला म्हणणार आपण thylakoid. सिंगल ग्रानाला म्हणणार आपण thylakoid. आणि हा जो thylakoid आहे या thylakoid वर काय आहे? It consists of what? Photosynthetic pigment. It consists of photosynthetic pigment. And this photosynthetic pigment it is called as the quantazome. हे जो photosynthetic pigment असणार आहे या photosynthetic pigment ला म्हणणार आपण quantazome. What is the photosynthetic pigment? Here is the number of photosynthetic pigment. काय असणार आहे? Essential pigment. Okay, what? Essential photosynthetic pigment. आणि दुसरे जे असणार आहे ते असणार आहे accessory pigment. Okay, what is the second one? Second one, here it is the accessory photosynthetic pigment. Okay, जे quantazome असणार आहे हे quantazome म्हणजे photosynthetic pigment. Quantazome means what? Photosynthetic pigment, essential pigment and accessory pigment. What is the essential pigment? Essential pigment मध्ये या ठिकाणी काय असणार? Okay, that's what it consists of chlorophyll pigment. And this chlorophyll pigment A, chlorophyll pigment B, chlorophyll pigment C, chlorophyll pigment D and chlorophyll pigment A. Okay, what is the chlorophyll pigment? A, B, C, D and E. Okay, those are the what? Essential photosynthetic pigment. म्हणजे हे पिगमेंटच काय करणार आहे? फोटोसिंथेसिस करणार आहे. हे पिगमेंट काय करणार आहे? फोटोसिंथेसिस करणार आहे. आणि सेकंड वन काय असणार आहे? असेसरी. असेसरी म्हणजे काय? मदतीला येणे. असेसरी म्हणजे काय? मदतीला येणे. मग असेसरी पिगमेंट जे असणार आहे ते असेसरी पिगमेंट असणार आहे xanthophyll. ओके, व्हाट इज द असेसरी पिगमेंट? xanthophyll. देन व्हाट? फाइकोबिलिन्स. ओके, व्हाट? फाइकोबिलिन्स, फाइकोइरिथ्रिन्स. ओके, व्हाट? फाइटोइरिथ्रिन्स and carotene. हे जे पिगमेंट्स असणार आहे हे पिगमेंट काय असणार आहे? असेसरी पिगमेंट. ओके, that's what? Here it is the structure of grana. Grana means what? Stack of coin-like structure. It is called as the grana. The single structure it is called as the thylakoid. Thylakoid consists of photosynthetic pigment called as the quantazome. Photosynthetic pigment two type: essential pigment and accessory pigment. Essential pigment chlorophyll A, chlorophyll B, chlorophyll C, chlorophyll D, chlorophyll E. And accessory pigment xanthophyll, phycobilin and phytoerythrins. Okay, did it properly? Yes or no? Yes. Then here light reaction takes place inside the grana. Okay, what is the important word? The important word here is the light reaction. Light reaction take place inside the grana. Light reaction take place inside grana. Okay, light reaction कशाच्या आतमध्ये होणार आहे? ग्रानाच्या आतमध्ये होणार. Okay, that's what? Light reaction which are take place inside the grana. Then what? Here is the grana. It is the consist of chlorophyll pigments, and these chlorophyll pigments nothing but means what? Photosynthetic pigments. And the role of photosynthetic pigment here it is the light harvesting complex. Okay, जे photosynthetic pigments आहे या photosynthetic pigments चं काम काय आहे? Those are act as what? Those are act as light harvesting complex. Okay, त्याला काय म्हणणार आपण? LHC means what? Light harvesting complex. What? Here is the light harvesting complex. Okay, light nothing but means what? Sunlight. Light nothing but means what? Sunlight. Harvesting. Harvesting means what? Utilize. Harvesting means what? Utilize. म्हणजे जेही सनलाइट येणार आहे त्या सनलाइटला काय करणार आहे? पिगमेंट्स युटिलाइज करणार फॉर द व्हाट? फोटोसिंथेसिस प्रोसेस. फॉर व्हाट? फोटोसिंथेसिस प्रोसेस. ओके, दॅट्स व्हाय व्हाट
this photosynthetic pigment which act as a light harvesting complex used for what is the process? Photosynthesis. बरोबर, कोणती प्रोसेस होणार आहे? फोटोसिंथेसिस होणार आहे. and this photosynthesis require for what? To produce the food. ओके, जे फोटोसिंथेसिस आहे या फोटोसिंथेसिसच्या मदतीने काय तयार होणार आहे? फूड तयार होणार. ओके, that's what this photosynthesis what require for utilization or productions of the food. बरोबर, मग दोन प्रकारचे लाईट हार्वेस्टिंग सिस्टीम असणार आहे. here it is the फोटो सिस्टीम फर्स्ट. ओके, काय असणार आहे? फोटो सिस्टीम फर्स्ट आणि सेकंड असणार आहे फोटो सिस्टीम सेकंड. ओके, फोटो सिस्टीम फर्स्ट अँड फोटो सिस्टीम सेकंड इन लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. इथपर्यंत काही अडचण आहे मग? एकदम प्रॉपर लक्ष. Okay, that's what here it is the structure of chloroplast. In this structure of chloroplast, it consists of stroma. Okay, chloroplast मध्ये काय असणार आहे? Stroma असणार आहे. In this chloroplast consists of circular DNA molecule. Then what? The structure of chloroplast, it consists of ribosomes. Okay, then what? It consists of enzymes. Which enzymes? Riboscope. What is the name of enzyme? Here is the riboscope enzyme. Then what? This structure of stroma, it consists of divalent ion. What? Here it consists of divalent ion. Magnesium, manganese and ferrous. And then what? It consists of stack of coil-like structure. It is called as the grana. Okay, here it is called as the grana. Then what? Outer membrane, inner membrane. Outer membrane permeable, inner membrane selectively permeable. The one structure of grana called as the thylakoid. Thylakoid consists of photosynthetic pigment called as the quantasomes. And this quantasome required for the photosynthesis, they produce the food. And then what? Light harvesting complex, photosystem first and photosystem second. Okay, thank you. Any doubt?